मित्रांनो नमस्कार, मी दीपक काशीत पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। पुन्हा तीच विनंती आहे की आमच्या चॅनलला फॉलो करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर आज मी आलो आहे जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी या गावामध्ये। आपल्या बाजूला हे दादा उभे आहेत। यांनी आपल्या शेती व्यवसायासोबतच एक मिनरल वॉटरचा हा व्यवसाय या ठिकाणी चालू केलेला आहे। तर ग्रामीण भागामध्ये युवकांसाठी एक खरोखरच हा त्यांचा प्रेरणादायी असा हा व्यवसाय आहे। दादा नमस्कार। नमस्कार। सगळ्यात आधी दर्शकांना तुमचं नाव आणि इथला पूर्ण पत्ता सांगा। मी आशिष पांडुरंग भोर, वडगाव सानी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, भोरमाळा। तर मला एक सांगा, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मी 2018 साली एक सोलर कंपनीचं माझं हे झालं, त्यानंतर त्यांनी मला एक NGO संस्था म्हणून अनुदान दिलं आणि आम्हाला म्हणले अशी व्यक्ती पाहिजे का आपण त्याला रोजगार देऊ शकतो। तर ते आम्हाला गिरणी देत होते, घरघंटी। त्यांना मी बोललो आमचे तर घरघंटी भरपूर आहेत, पण आम्हाला पाण्याचा प्लॅन द्या। मग त्यांनी मला 70% अनुदान दिलं, 30% पैसे मी भरले। अच्छा, साधारण त्यावेळेला तुम्हाला टोटल कॉस्ट किती लागली होती? 3.5 लाखापैकी त्यांनी 2.5 लाख दिले, 1 लाख मी घातले। 1 लाख तुम्ही भरले। बरं, त्या 3.5 लाखामध्ये त्यांनी काय काय दिलं आपल्याला? त्यांनी चिलर दिला, प्लॅन्ट दिला आणि हे सोलर हेवल्सचं आहे ना। अच्छा, ऑन ग्रीड ऑफ ग्रीड मशीन दिलं। बरं, 50,000चं आहे, चिलर 50,000चं आहे। आता हे जे सगळं युनिट चालू आहे सौर ऊर्जेवर चालू आहे, सोलरवर दिवसभर सोलरवर चालतं। अच्छा, आणि नाईटला मग आपले युनिट जे जमा होतात MSCB का, हां, ते आपण नाईटला त्यांची लाईट घेतो। अच्छा, म्हणजे जे दिवसभरामध्ये जे तुमचे युनिट जमा होतात त्याची तुम्ही नाईटला इलेक्ट्रिसिटी वापरता चालू आहे, झिरो ऑफ कॉस्टमध्ये। बरं बरं। तर मग आता हे समजायच्यासाठी लागणारं पाणी म्हणा किंवा इतर गोष्टी ह्या कशा उपलब्ध केल्या तुम्ही? बोरवेल घेतला तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे। हां, त्या बोरवेलवरून आपण बोर घेतला तुम्ही सांगितलेल्या पॉईंटवर। हां, मग त्याच्यानुसार मग पाणी आता तेच चालू आहे, नाही तर आता ड्राय भाग आहे आमचा जरा। त्या बोरवेलच्या माध्यमातूनच पाण्याची व्यवस्था होते? पाण्याची व्यवस्था। आता याची विक्री व्यवस्था कशी असते? इथं 2 हॉल आहेत लग्नाचे, आणि बाकीचे शेतावर, बांधाच्या शेतावर लोकांनी फोन केला का आपली इलेक्ट्रिक स्कूटी ती पण याच्यावर चार्ज होते। तसं आम्ही ती स्कूटीवर 4 चार्जर पोच करतो। इथून सावरगाव, जैन कॉलेज, पुरण कॉलेज किंवा आपलं शिवनेरी पॉलिटेक्निक आणि दामनकेली इथपर्यंत आम्ही पोच करतो, वडसपर्यंत। याच्या मेंटेनन्सबद्दल काय सांगाल? मेंटेनन्स याला कमी आहे, वेळच्या वेळी जर फिल्टर बदलले आणि मिनरल आणि पाणी चेक केलं ना तर मेंटेनन्स कमी आहे। वर्षभरात त्याला अजून काही मेंटेनन्स नाही झाला। बरं, कंपनीची माणसं येतात, व्हिजिट देतात। कंपनीकडनं काय तुम्हाला 1-2 वर्षाची सर्व्हिस मिळाली का? अजूनपर्यंत बिघडली नाही, त्याच्यामुळे सर्व्हिसची काही गरज नाही लागली, पण देतात सर्व्हिस ते लोक। काही अडचण आली तर येऊन येतात, सर्व्हिस करून जाऊन देतात। बरं, काही डिजिटल झाल्यामुळे ना त्यांना लगेच तिकडे कळतं कशामुळे काय बिघडले, ते सांगतात असं असं ऑपरेट करा, तसं बटन दाबलं का चालू होतं, होऊन जातं। बरं, आता हे जार वगैरे आपण स्वतः विकत घेतले की कंपनीनेच दिलेले? नाही, हे मी माझं खर्चाने विकत घेतलेले आहेत। साधारणपणे एक जार तुम्हाला कितीला पडलेला आहे? 520 रुपये, 50 रुपये प्रिंटिंग करून नाव बिव छापून। किती लिटर क्षमतेचा जार आहे? हे 20 लिटर आहे। अच्छा, 20 लिटर। 20 लिटरचे आपण जागेवर पोच 20-25 रुपये घेतो, लांब असेल तर इथले इथं 20 रुपये, आणि नॉर्मल पाणी असेल तर 15 रुपये। बरं, म्हणजे थंड पाणी याच्यामध्ये किती वेळ राहतं? म्हणजे असं 2 दिवस। 2 दिवस थंड पाणी राहतं। अच्छा, पूर्ण थंड नाही देत आपण, मिडियमच देतो, कारण त्रास होतो लोकांना। हां, साधारणपणे दिवसाला आपली किती जारची विक्री होते? लग्न असेल तर 150, 200 पर्यंत जातात, लग्न, पूजा, आणि ऑफ सीझनला असे 50-60 रोजचे डेलीचे जातातच। बरं, हॉटेलला, दुकानला, कोणाला घरगुती कार्यक्रम, कोणाला वावरात, कोणाला बांधावर, कांदा लागवडीला बायांना। अच्छा, चालूच असतात। टुरिस्ट येतात आपले इथे, भीमाशंकरवाले, ओझरवाले, लेलेंद्रीवाले। शेतामध्ये आपण देताना पोच देता का त्यांना? हां, डायरेक्ट जागेवर बांधावर पोच देतो आपण, 20 रुपये, 25 रुपये। हां, म्हणजे अगदी उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांना थंड पाणी त्या ठिकाणी प्यायला, कांदा काढणीला भरपूर चालतं। हां, पूर्वी लोक म्हणायचे की पाण्यासारखं पुण्य नाही, की ह्या माध्यमातून तुम्हाला पुण्यही मिळते आणि स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साधल्या जातात। तर साधारणपणे समजा सगळा महिन्याचा खर्च वजा जाता तुम्हाला किती फायदा होतो? 10-15 हजार खर्च होतो, ट्रान्सपोर्ट आणि थोडं मेंटेनन्स, बाकीचं 60-70 हजार रुपये सीझनला उरतात, शिल्लक राहतात दर महिन्याला। बरं, आता याच्यासाठी वाहन वगैरे ती व्यवस्था कशी आहे? ना, जितो घेतलेली आहे, जुन्यातलीच घेतलेली आहे। बरं, ती 1 वर्ष झाले, आता 1.5 लाखाला घेतलेली। हां, तिच्यावर 2 लाख लोन झालेलं। अच्छा, ती हप्त्यावर आहे, महिन्याला त्याला हप्ता आहे 6,000 रुपये। 6,000 रुपये हप्ता, आणि 15 ते 20 हजार मेंटेनन्स आहे आम्हाला महिन्याला।
आपण ठीक आहे बिझनेस होतोय म्हटल्यानंतर काही हरकत नाही ना, नाही का? आणि इतर टायमाला त्या जिथं मार्फत आपण लेबर पण सोडतो इकडे तिकडे कामगार, तो एक धंदा आहे रोजगार. आता बऱ्याच ठिकाणी आपण बाटलीबंद पाणी विकत घेतो. तुम्हाला असं नाही वाटलं की आपण बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय चालू करावा? आहे, पण त्याला इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे ना, 50-60 लाखाच्या पुढे. अच्छा, त्याला पण. आणि हे जे म्हणतात आपण कर्ज देतात जनधन मुद्रा योजना हे ते लवकर नाही पास होत, त्याला लईच प्रोसिजर आहे. परत ते अण्णासाहेब पाटील मराठा उद्योजक नाही, त्याला बरेच फाईल आहेत आणि मधले एजंट लोक पण पहिले पैसे घेतात, पास लवकर कर दिले. बरं, बोरवेलच्या पाण्याचा TDS वगैरे याचा काही इफेक्ट होतो का याच्यावर? हा, होतो ना. विहिरीचं पाणी असेल तर बराच फरक पडतो, बोरवेलचं असेल तर बराच फरक पडतो. बोरवेलमध्ये क्षार भरपूर निघतात. एखाद्या 1,500 लिटरला 800 ते 900 लिटर पाणी फिल्टर करतं, बाकीचं त्याला क्षारयुक्त पाणी बाहेर फेकतं ते. अच्छा, मग ते आपण ड्राय बोरमध्ये सोडलेले, कोरड्या बोरमध्ये ते भूजलसाठा वाढवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अच्छा, तर आता समजा एखाद्या नवीन युवकाला वाटलं की बाबा आपल्याला हा व्यवसाय चालू करायचा आहे, तर तुम्ही त्याला काय सांगाल? नाही, चांगलं आहे, स्कोप चांगलं आहे या धंद्यात, त्यांनी उतरावं. अच्छा, गावचं लोकेशन पाहून त्या ठिकाणी स्वस्त मस्त चालून जातं ते. आता प्रत्येक ग्रामपंचायतींनी पण सुरू केलेलं आहे, पण ते बंद आहेत. ग्रामपंचायतींचे प्लॅन्ट आहेत ना, हे बंद आहेत, कारण त्याला महिन्याला मेंटेनन्स आहे. ग्रामपंचायतचं कोणी बघत नाही, आणि ज्यांनी बसवलं ते पण येत नाही. भरपूर बंद आहेत. बरं, आणि त्याला काय झालं, कॉईन बॉक्स दिलेत ना, त्याच्यात कोणी वायसर टाका, तारा टाका, ते शॉर्ट सर्किट होऊन जळून जातात. अच्छा, असाही प्रकार आहेत ना, 2-3 गावचे लोक येतात तिथं. लाईट नसली का मग त्यावेळी भरपूर घेऊन जातात, कारण आपलं सोलर आहे ना, लाईट नसली का ते बरोबर चालतं. सोलर असल्यामुळे तुम्हाला काय अडचण येत नाही. 5 किलोवॅटचं तयार करतं आपलं. त्याच्यासाठी काय बॅटरी वगैरे यूज केलेले आहेत की डायरेक्ट उन्हावर चालतं ते, सकाळ संध्याकाळ. नाईटला MACBची लाईट आपण घेतो, MACB आपली दिवसभर घेतो, असं चालतं ते. ऑन ग्रीड ऑफ ग्रीड आहे. साधारण समजा काही वेळेला आभाळ आलेला असेल किंवा इतर तरी पण चालतं, स्लो मध्ये चालतं, थोडं स्लो चालतं. आता ते 5 किलोवॅट आहे, आपल्याला गरज आहे 1 किलोवॅट 1.5 किलोवॅटची, हाय पॉवरचं आहे, त्याच्यामुळे आडी अडचण काही नाही, व्होल्टेज व्यवस्थित पुरतं. या व्यवसायामध्ये तुम्हाला आणखीन कोण कोण मदतीला असतं? आई असते, मी असतो, पोरं असतात, बायको असते. अच्छा, इतर टाइम सगळं पॅकिंग करणं वगैरे, गाडी धुणे, साफ करणे, जार ऑर्डर होऊन आले का फटाफट साफ करून उलटे करून ठेवणे, जरा सुकणे. हा खूप चांगला व्यवसाय आहे मित्रांनो, आणि ज्याला कोणाला चालू करायचं असेल आणि काही मार्गदर्शन हवं असेल तर स्क्रीनवरती दादांचा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही त्यांच्याशी अवश्य संपर्क करू शकता. दादा आमच्या चॅनलवर आलात आणि आमच्या दर्शकांना मार्गदर्शन केलं. चॅनलच्या वतीने, दर्शकांच्या वतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. आपण इथं आल्याबद्दल.